जय हिंद सन्मान मध्ये आपण आज नेव्ही डे आहे आणि आपल्या नेव्हीचं सामर्थ्य गेटवे ऑफ इंडिया इथे बघतो आहोत। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं नेव्ही तर्फे प्रात्यक्षिक दाखवली जात आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। भारतीय नौदल दिन आज आहे आणि नौदलाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय। ही प्रात्यक्षिक सुरू आहेत मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं। अप्रतिम अशी दृश्य ही प्रात्यक्षिक सुरू आहेत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर। नौदलाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय आणि आज नौदल दिन आहे, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर नेव्हीचं सामर्थ्य या प्रात्यक्षिकांमधून आपण पाहू शकतो। अत्यंत सुंदर दृश्य 4 डिसेंबरच्या या नौदल दिनी संध्याकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर आपल्याला आपल्या नौदलाचं सामर्थ्य बघायला मिळतं आहे। नौदलाच्या कसरती सुरू आहेत। नौदलाची हेलिकॉप्टर्स आपण बघतो आहोत। एकोणीसशे 71 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय। जय हिंद सन्मान मध्ये आज आपण पाहणार आहोत हवालदार कचरू साळवे यांची शौर्य गाथा। आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर साळवे यांनी पाकिस्तान सैन्याला जशास तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकार्यांना मृत्यूच्या मगरमिठीतून अक्षरशः बाहेर काढलं। पाहुयात वीरचक्रानं सन्मानित हवालदार कचरू वेडू साळवे यांच्या पराक्रमाची ही कहाणी। हवालदार कचरू वेडू साळवे महार रेजिमेंटचा लढवय्या जवान। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला महाराष्ट्राचा सुपुत्र। भारत पाकिस्तान फाळणीनंतर सीमेवरचं वातावरण नेहमीच धगधगत होतं। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या। तारीख 10 डिसेंबर 1971। ती रात्र महाभयंकर होती। सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा जोरदार आणि सतत मारा सुरू होता। आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली। त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे। काही वेळातच 4 पैकी एक तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले। मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली। पाहता पाहता सकाळ झाली। एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती। एक निष्णात जवान चौरंग भालेराव भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते। त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला। सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला
आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई हा असताना रात्री हमल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली. त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते दाखवलं गेलं नाही. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी ज्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली, इथं घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी खालून हात घालून खांद्यावरती घेऊन मशीन गनच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं, तर त्यांनी बायनाकलरने पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊ राहिला, आपला जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले ते, त्यावेळेस एवढा अंगणपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपून गेली, वडिलांनी सांगितलं असं असं, त्यावेळेस मग मनाला थोडंसं वाटलं. पण तरी चांगला विजय होऊन आले, त्याच्यामुळं देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान आहे. आत्तापर्यंत अभिमानाचे देवा धन्यवाद. एवढा परिवार आहे, 5 मुली, 5 जावाई, 4 जावाई, 9 नातू, सर्व काही गोतोळ्यामध्ये. मला धन दौलतीचं काही आशा नाही. भरा नहीं वो भावों से बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हवालदार कचरू साळवे यांना प्रदान करण्यात आलेल्या वीर पदकावर कोरलेल्या या ओळी, आणि या ओळी म्हणजेच अहोरात्र तैनात असलेल्या जवानांच्या बोलक्या भावनाच आहेत. अशा वीर पराक्रमी हवालदार कचरू साळवे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आज भारतीय नौदल दिन आहे. मुंबईमध्ये आपण थेट प्रक्षेपण बघणार आहोत. हा दिवस साजरा केला जातो आहे. प्रात्यक्षिकं सुरू आहेत, परेड सुरू आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून थेट दृश्य. आजच्याच दिवशी 1971च्या युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारलेली होती. त्याच विजयाची आठवण म्हणून भारतात 4 डिसेंबरला नौदल दिवस साजरा केला जातो. भारतीय सेनेच्या एअर स्पेसवर 3 डिसेंबर 1971च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्करानं हल्ला केलेला होता. या हल्ल्यानंतरच 1971च्या युद्धाला तोंड फुटलं. पण भारतीय नौदलानं जशास तसं सडेतोड उत्तर दिलं. The beating of retreat recalled troops from the battlefield and into their billeting area. The tattoo, on the other hand, was the beating of drums within their billeting area that ordered troops to proceed to their quarters. इथून Over the years, the प्रक्षेपण tattoo has been आपण बघतोय. enriched by the inclusion of traditional, folk and contemporary इथे sounds प्रक्षेपण and आहे. movements. Rather than remaining static within purely martial bounds, this strictly military form of pageantry has, in many cases, acquired distinctive celebratory सुवर्ण features, महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. more of a music festival, albeit one with थेट गेटवे ऑफ इंडिया इथून military underpinnings. अप्रतिम अशी ही दृश्य आपण बघतोय. The tattoo is very much a living, evolving, and नौदलाची हेलिकॉप्टर्स
आणि गेटवे ऑफ इंडियावर काही वेळात परेडही सुरू होईल. त्याआधी नौदलाकडून कसरती करण्यात आल्या, हवाई प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. Advanced light helicopters. It will incorporate a heliborne ingress, a tactical insertion of a covert or sleeve. भारतीय नौदलाची अफाट आणि अचाट कामगिरी आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये पाहत आलेलो आहोत. नौदलाचं सामर्थ्य वारंवार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि नौदलातर्फे या कसरती केल्या जात आहेत, म्हणजे हवाई प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत. थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून ही चित्तथरार प्रात्यक्षिक आपण बघतोय. हेलिकॉप्टरमधून दोराच्या सहाय्यानं नौदलाचे हे जवान खाली उतरत आहेत. अमेझिंग अशी ही दृश्य. अंगावर काटा आणणारी जशी ही दृश्य आहेत, तशीच अभिमानानं पूर भरून येईल अशी ही दृश्य आहेत. नौदलाच्या जवानांची ही प्रात्यक्षिक आपण बघतोय. नौदलाच्या या कसरती थेट गेटवे ऑफ इंडिया इथून पाहतो आपण. डिसेंबरची मुंबईतली गेटवे ऑफ इंडियावरची ही संध्याकाळ आणि नौदलाकडून भारतीय नौदल दिनाचं औचित्य साधत चित्तवेधक अशी ही प्रात्यक्षिक. गेटवे ऑफ इंडियावर हा अप्रतिम असा कार्यक्रम आपण बघतो आहोत. नौदलाकडून ही प्रात्यक्षिकं सुरू आहेत, या हवाई कसरती सुरू आहेत. भारतात दरवर्षी 4 डिसेंबरला हा नौदल दिवस साजरा केला जातो, कारण आजच्याच दिवशी 1971 भारतीय नौदलानं युद्धात पाकिस्तानला धूळ चारलेली होती आणि त्या विजयाच्या आठवणीत भारतात 4 डिसेंबरला नौदल दिवस किंवा नौदल दिन साजरा केला जातो. Ladies and gentlemen, we are now awaiting the arrival of the chief guest, Governor of Maharashtra, भारतानं Shri Bhagat Singh Koshari. 13 दिवसात पाकिस्तान विरोधातलं युद्ध जिंकलेलं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल 1950 साली रॉयल इंडियन नेव्ही
हे नाव बदलण्यात आले आणि भारतीय नौदल राजनैतिक जीवन की शुरुआत अर्थात इंडियन नेव्ही ही हो गई असं नाव ठेवलं गेलं. शिक्षण काल में ही अपने जीवन को राष्ट्र स्वयं विविध कार्यक्रमांचं आयोजन कर लिया था. नौदल दिनाच्या निमित्तानं भारतातल्या वेगवेगळ्या उत्तराखंड का ऊर्जा ठिकाणी सुरू आहे आणि मुंबई आर्थिक राजधानी इथं मंत्री नियुक्त आपण गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथं ही प्रात्यक्षिक हवाई कसरती बघतो आहोत. कुशवाहा जी ने 2002 से 2007 तक विधानसभा में विपक्ष नेता की जिम्मेदारी संभाली. इसके बाद उन्होंने 2007 से 2009 तक भाजपा के प्रदेश अध्यक्ष की जिम्मेदारी संभाली. श्री भगत सिंह कोश्यारी जी ने 5 सितंबर 2019 को राजभवन में महाराष्ट्र के 19वें राज्यपाल के पद की शपथ ली और 19 अगस्त 2020 को पणजी में गोवा के राज्यपाल के रूप में शपथ ली. उन्होंने 14 जुलाई 2020 तक गोवा के राज्यपाल का अतिरिक्त प्रभार को संभाला. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.